कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिहिर, 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 तू आर यू मॅड? का आलायस इथे तू? माझी घरात हळद सुरू आहे। तुला 100 वेळा सांगून झालंय हे लग्न होणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, पण तुला कळतच नाही। तुझा पेशन्स नावाची थोडी तरी गोष्ट आहे का? हे तुझं खरं प्रेम आहे? हा? अरे प्रेमात लोक काय काय सॅक्रिफाइसेस करतात, पण तू माझी एक सांगितलेली गोष्ट नाही फॉलो करू शकत। मला ना मिहिर वाटतच नाही आता तुझं माझ्यावर अजूनही खरं प्रेम आहे म्हणून। प्लीज निघ तू आता। दिशा, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे यार, तुझं नाही माहित। मला चांगलंच माहिती आहे की तू माझा वापर करून घेतेस। तुझं ध्येय साध्य झाल्यानंतर तू मला काढून टाकणार। हळू बोल। दिशा, माझं तुझ्यावर प्रेम जरी असलं तरी मी मूर्ख नाहीये यार। मी तुला फक्त हळद लावायला आलो होतो यार। दिशा, तुझं त्या बावड्यासोबत लग्न जरी झालं ना तरी तू फक्त माझी असणारच हे तुलाही माहिती आहे। हळू बोल। माझं लग्न होतंय, मला हवं ते सगळं मिळतंय। युजलेस माणूस आता माझ्या काहीच कामाचं नाहीये। याला इथून हकलवून लावणं इज द ओनली ऑप्शन आय हॅव। आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाही तर मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल। निघ। नॉनसेन्स। ओके, जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेव दिशा, लाईफ मध्ये तुझ्यावर जर का कोणी प्रेम केलं असेल तर तू फक्त मी आहे मिहिर। मिहिर, डोंट डू दिस। गेट लॉस्ट। मी लक्षात ठेवेल। ए, काही लक्षात ठेवायचं ते ठेव आणि हवं ते कर, पण आत्ता इथून लगेच निघ। निघ। अरे मूर्ख, इकडे कुठून चालला तिकडून निघ। दिशा मॅडम, तुम्ही इकडं काय करत होता? हे काय हळद कशी काय लागली तुमच्या गालाला? प्रीतम, उप्स, सॉरी सॉरी। तुला तर आता जावई बापू म्हणण्याची सवय करायला पाहिजे मला, पण अहिल्या मला बहिणीप्रमाणे, सो तसाही तू माझा मुलगाच आहेस। आणि आता तर आमचा हक्क आहे तुझ्यावर, आणि उद्या लग्न। श्रीकांत, प्रीतम जरा नर्वस, उदास दिसतोय ना? म्हणजे आल्यापासून असा दिसतोय, आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये। प्रवास करून धावला असेल आणि बरेच दिवस झाले घरापासून बाहेर होता, काही काही गोष्टींची सवय नाही ना त्याला। काळजी नको करूस, होईल सगळं ठीक। पण मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते। आदित्य, जरा माझ्या खोलीत येतोस का? बिचारा अहिल्या देवीचा अजून एक बळी।
मनाविरुद्ध लग्न करतोय, ते या फडतूस दिशासारख्या मुलीसोबत. देव याचं भलं करो. अहो हळदीचा कार्यक्रम तर आतमध्ये सुरू आहे. प्रीतम सरांना हळद लावायला लागलेत समजे. त्यांची हळद लागून झाल्यावर त्यांची उष्टी हळद तुम्हाला लागायला पाहिजे. मग आधीच ही हळद कोणी लावली? दिशा मॅडम, मी काय विचारते, काय झालं? ए पारू, जास्त ओव्हर स्मार्ट नको म्हणूस माझ्या समोर. नोकरच ना, मग त्याच लायकीत राहायचं. आणि मला क्वेश्चन्स विचारायच्या आधी जरा स्वतःकडे बघ. काय चाललंय ग नक्की तुझं? तुला काय वाटलं? जे काही चाललंय, जे घडलंय ते मला काहीच माहित नाहीये, मला काहीच कळलेलं नाहीये. तू, आदित्य आणि प्रीतम त्या प्रियाच्या गावाला जाऊन काय काय करत होतात हे सगळं माहिती आहे मला, विथ प्रूफ्स. तुला ना मी या किर्लोस्कर मॅन्शन मधून एका मिनिटात बाहेर हकलवू शकते. दिशा मॅडम, काय बोलताय तुम्ही? काय बोलतो? काय झालं? घाबरलीस? त्या प्रियाच्या घरी आदित्याची बायको बनून मिरवताना भीती नाही वाटली तुला? त्याच्यासोबत एकत्र राहताना भीती नाही वाटली तुला? हे सगळं मला माहितीये, पण हे तुझ्या देवी आईला माहितीये का? त्यांना माहितीये त्यांचा लाडका लेक, या किर्लोस्कर कंपनीचा CEO आदित्य, तो तिकडे त्यांच्या शेतात राबत होता. माहिती आहे तुझ्या देवी आईला? त्यांचा लाडका लेक तिथे त्यांच्या घरचं शेण आणि घाण साफ करत होता, हे माहिती आहे तुझ्या देवी आईला? तुम्हाला सगळ्यांना त्या सयाजीने त्या घरातून हकलून लावलं, हे माहिती आहे तुझ्या देवी आईला? नाही ना? त्यामुळे पारू, तू ना मला माझं तोंड उघडायला लावू नकोस हा. स्वतःच थोबाड बंद ठेवायचं आणि गपचूप रेडी व्हायचं आणि कोणाला काहीच नाही बोलायचं. जर मी हे सगळं सासू मॉमनं जाऊन सांगितलं तर तुमचं काय होईल हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आई, आदित्य, हा? तुम्ही घरी परत आल्यापासून मी बघतीये प्रीतम खुश नाहीये. काय झालंय? तुम्ही जिकडे गेला होता तिथे काय झालंय का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.